गाडीच्या समोरच बसलोय, खातोय. गाडीच्या समोरच बसलोय कारण की ह्याच्या आधी पण एक इन्सिडेंट झालेला की आम्ही आई वडील आणि सगळे होतो, म्हणजे लहानपणी एकदम, की असं आम्हाला वाटलं की गाडी ती आमचीच आहे. आणि असं म्हणजे आरामात आम्ही चिल मारत जेव होतो सगळेजण घरातले. आणि नंतर झाला एक अर्धा तास झाला आणि तरी पण बघतोय आम्ही स्ट्रेटच गाडी आहे ना अशी, म्हणजे तर कसं आपल्याला कसं चिल वाटतं ना की भाई जेव्हा आई काय समोरच गाडी आपली. पण नंतर थोड्या वेळानं कळालं की ती गाडी आमची नव्हतीच. आणि मस्त चिल मारत चाललो तिकडं. आणि तिकडे गेलो त्या गाडीच्या इथं, म्हणजे तिकडे गाडी पार्किंग केलेली, तिकडे गेलो आणि बघतो तर भाई ती गाडी निघत होती बस. तो कंडक्टर बोला, भाई तुम्हाला किती आवाज दिले तिकडं कॅन्टीन मध्ये जाऊन भाई, तरी पण कोण उत्तर देत होतं, मग ते निघत होते. त्याच्या गावात लेवल झाली असते माहिती आहे का. म्हणून मी जस्ट स्ट्रेट बसलो एकदम गाडीच्या समोरच आहे ना, की भाई गेलेली लगेच उडी मारत पळत पळत जायला पकडायला. सध्या चांगलं आहे, ठीक आहे. तुम्हाला रिव्ह्यू देतोय त्यानंतर. म्हणजे काय आता जी बस जे थांबवतील त्या हॉटेलमध्ये खायला लागतं म्हणजे कोणत्यात, आणि त्यात गव्हर्नमेंट बोलतोय हा, म्हणजे त्यात ते हेच आहे आपली एस टी. सो यस, सगळ्या वेगवेगळ्या सगळ्या एस टीच्या झाल्यात सगळ्या गाड्या. गाडीच्या इथं बसलो आहे. जसा गाडीत ड्रायव्हर बसेल परत द्यायचं परत एकदा हलकं म्हणायचं, तोपर्यंत ना मध्येच गाडीत लागायला